हॅलो नमस्कार एव्हरीवन, कशा आहात आणि वेलकम टू माय चॅनल तनुजा कोकरे. तर आज मी लॉंग व्हिडिओ टाकायचं घेतलं थोडंसं मनावर आणि म्हणून मी शूट करायला घेतलंय. आयुष आहे. ओके, इव्हिनिंगचा टाइम आहे. किती झालेत आयुष? 7 वाजलेत ना, 7 वाजलेत. ओके, शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत मी कारण आमच्या कॉलेजचं ॲन्युअल फंक्शन चालू होतं. 2-4 दिवस फुल बिझी होते. ॲन्युअल फंक्शन वेळेस पण बिझी होते आणि त्याच्या अगोदर 4-5 दिवस त्यांची मुलांची प्रॅक्टिस करून घेणं, डान्सची, गाण्यांची, त्याच्यामुळे पण व्हिडिओ बनवणं वगैरे पॉसिबल नाही झालं किंवा ते लक्षातच झालं नाही आहे. रुटीनमध्ये घ्यावं लागणार आहे आता. वांग्याची भाजी. ओके, तर आयुष काय म्हणतोय बघा. हां, मी झाडं लावली होती किती महिन्यापूर्वी लावली होती आयुष आपण? हां, महिने आता विसरली आहे. पण त्या वांग्यांना आता वांगी यायला सुरू झालेत आणि आम्ही खत वगैरे असं काहीही यूज करत नाही. जे ऑर्गॅनिक आहे मातीमध्ये तशीच ती झाडं येतात आणि त्यामुळे त्याला फळ पण खूप कमी लागतं. मग मी वांग्याची, मिरचीची अशी झाडं लावली होती जेव्हा पाऊस चालू होता. बरोबर ना आयुष? हां, पाऊस चालू होता तेव्हा. मग त्याची आत्ता वांगी यायला सुरुवात झालेत आणि आम्ही मगाशी पण कॅमेरा काढायचा विसरलो आपण जेव्हा वांगी तोडत होतो, बरोबर का? तर ते वांगी तोडताना पण विसरलं. ठीक आहे, पण आता भाजी बनवली आहे मी आयुषसाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी. बाजरीच्या भाकरीबरोबर ही वांग्याची भाजी फार टेस्टी लागते. तर बघा, ओ कॅमेऱ्यात प्लीज. तर पूर्ण अख्खी वांगी टाकून मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवली आहे आणि आता मी त्याच्यासोबत खायला बाजरीची भाकरी बनवणार आहे. आणि आमचे सर आलेत. काय घेऊन आले? पहिल्यांदा आलेत. अरे बघितलं, मसाले भात आहे. बाबांना, अरे बाबा घे. सर म्हणते आयुषचे सर नाही आहेत, आयुषचे बाबा आहेत, माझे सर आहेत ते. आणि आम्ही बनवणार बाजरीची भाकरी आणि मला बनवायचं आहे लिंबूचं लोणचं, म्हणून मी इथे लिंबू धुवून पुसून ठेवलेत. त्याचं आम्हाला कसलं लोणचं बनवायचं आयुष तुला? कोणतं लोणचं बनवायचं? गोड तिखट मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण. गोड तिखट लिंबाचं लोणचं बनवायचं आहे. हा, तर ते कसं बनवायचं त्याची रेसिपी आम्ही नंतर शूट करू ना. शूट करायला पाहिजे ना, बरोबर? आता दुसऱ्या व्लॉग मध्ये त्याची रेसिपी असणार. काय घेऊन आला आयुष? जरा आई खूप गरम झालाय, जरा थंड हवा दे मला. ओके, आमचा आयुष आज घेऊन आलाय इलेक्ट्रिक फॅन, जी खरंच बायकांची नीड आहे किचनमध्ये. जेव्हा आपल्याला आता घाम येईल भाकरी बनवताना, भाजी बनवताना, तेव्हा तुम्हाला दिसत नसेल हवा, पण मला फील होतीये. माझे केस पण उडत नाहीयेत, पण आपल्या फेससाठी सफिशियंट आहे. आणि याच्या इथे असं ह्या फॅनला पोर्टेबल फॅन आहे, इलेक्ट्रिक फॅन आहे, आपण चार्जिंग करू शकतो याला. आणि इथे मोबाईलचं स्टँड आहे. इथे मोबाईल लावून, फॅन लावून तुम्ही मूवीज बघू शकता, एन्जॉय करू शकता. जेव्हा तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बंद होईल तेव्हा तुम्ही यू कॅन चार्ज अँड यूज इट. येस. तर आज आम्ही शॉपिंग करून आलो आणि त्याचा मी शॉर्ट बनवलेला आहे आणि तो मी अपलोड करणार आहे आज. ओके, आमच्याकडे सेल आला आहे, त्या सेलमध्ये काय काय आलेलं आहे तर शॉर्टमध्ये बघा. पण सध्या हा लॉंग व्हिडिओ. ओके, तर आता आम्ही भाकरी बनवतो आणि आमचं स्टडी आहे, उद्या टेस्ट आहे. माझाही आहे स्टडी, आयुषचाही आहे. आम्ही दोघेही स्टडी करणार आहोत. त्यामुळे आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.